चॅप्टर नंबर 5 व्हेक्टर्स एक्सरसाइज 5.2 त्यामधील एक्झाम्पल नंबर 7. तर एक्झाम्पल पहा. प्रूव्ह दॅट अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलिलोग्राम इफ अँड ओनली इट्स डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. तर आता याचं जे प्रूफ आहे हे दोन स्टेपमध्ये आपल्याला लिहावं लागेल. म्हणजे तिथे काय म्हटलेलं इफ अँड ओनली इफ अँड ओनली याचा अर्थ काय, इफ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलिलोग्राम देन टू शो दॅट डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. आणि सेकंड स्टेप याची काय असेल, इफ डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल बायसेक्ट इच अदर देन टू प्रूव्ह दॅट क्वाड्रिलॅटरल इज पॅरलिलोग्राम. अशा दोन स्टेपमध्ये आपल्याला हे एक्झाम्पल प्रूव्ह करावं लागेल. त्याचं प्रूफ पहा किंवा सोल्युशन म्हणूया त्याला आपण. तर स्टेप फर्स्ट म्हणू आपण त्याला. स्टेप फर्स्टमध्ये क्वाड्रिलॅटरल किंवा असं लिहूया क्वाड्रिलॅटरल is a parallelogram then to show that किंवा to prove that show that diagonals bisect each other. Diagonals of quadrilateral bisect each other हे आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे. तर काय म्हटलेलं आहे, क्वाड्रिलॅटरल इज पॅरलिलोग्राम. मग आपण हा एक क्वाड्रिलॅटरल ड्रॉ केला आणि हा कोणता आहे, पॅरलिलोग्राम आहे. तर याला नाव देऊ आपण ABCD. मग काय म्हटलं, ABCD हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा काय आहे, पॅरलिलोग्राम. याचा अर्थ अपोजिट साइड्स आर इक्वल और कॉन्ग्रुएंट. म्हणजेच अपोजिट साइड्स कोणत्या आहेत, AB बार अँड DC बार आर पॅरलल. AB bar and DC bar are parallel. Also AD bar and BC bar are parallel. मग कोणत्याही दोन साइड घेतल्या तरी सफिशियंट आहेत. म्हणून आपण असं लिहू, AB bar and DC bar are parallel. Therefore AB bar equal to DC bar. मग जर असं रिलेशन असेल तर इन पोझिशन वेक्टर AB bar म्हणजेच काय लिहिता येईल, B बार मायनस A बार अँड DC बार म्हणजे C बार मायनस D बार. DC बार म्हणजे C बार मायनस D बार. आता हा जो मायनस D बार आहे तो आपण ह्या साईडला घेऊ आणि मायनस A बार हा पुढच्या साईडला घेऊ. म्हणजेच काय लिहिता येईल, B बार प्लस D बार इक्वल टू C बार प्लस A बार. अशा फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल. आता याला 2 ने डिवाइड केलं, डिवाइडिंग 2 ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडला 2 ने डिवाइड केलं तर स्टेप काय मिळते, B बार प्लस D बार डिवाइडेड बाय 2 इक्वल टू C बार प्लस A बार डिवाइडेड बाय 2. दोन्ही साइडला आपण 2 ने डिवाइड केलेलं आहे. आता ह्या ठिकाणी काय दिसतं आपल्याला, B बार प्लस D बार डिवाइडेड बाय 2. याचा अर्थ आपण BD जर जॉईन केला तर इथे एक मिड पॉइंट घेतला आपण, त्याला M नाव दिलेलं असेल. तर M इज मिड पॉइंट ऑफ BD देन M बार इक्वल टू काय लिहाल, B बार प्लस D बार डिवाइडेड बाय 2. आणखी पुढे इक्वल टू काय दिसतं, C बार प्लस A बार डिवाइडेड बाय 2. मग आपण AC जर हा जॉईन केला तर ह्या ठिकाणी आणखी काय दिसतं आपल्याला, A बार प्लस C बार डिवाइडेड बाय 2 म्हणजे हा काय आहे, M बार आहे. म्हणजेच M हा AC आणि BD चा मिड पॉइंट आहे. मग आपण त्याला दोन्ही पण जे रिलेशन आहे इक्वल टू काय म्हटलं, C बार प्लस A बार डिवाइडेड बाय 2 इक्वल टू M बार अशा फॉर्ममध्ये लिहू. आणि देअरफॉर M इज मिड पॉइंट ऑफ, म्हणजेच M बार इज पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट M. देन M इज मिड पॉइंट ऑफ BD बार अँड AC बार असं आपल्याला म्हणता येईल. देअरफॉर M इज मिड पॉइंट ऑफ डायगोनल्स. दोन डायगोनल्स कोणते मग, AC बार अँड BD बार अँड देअरफॉर डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. अशा पद्धतीने आपल्याला ही स्टेप फर्स्ट लिहिता येईल. म्हणजे कशावरून प्रूव्ह केलं आपण, हे ABCD हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा काय होता, पॅरलिलोग्राम. ABCD इज पॅरलिलोग्राम अँड देअरफॉर ABCD इज पॅरलिलोग्राम. हे आपल्याला दिलेलं होतं पहा, ABCD is
parallelogram. Yes, parallelogram. And therefore आपण स्टेप काय लिहिली मग? therefore AB बार and DC बार are parallel. and therefore नेक्स्ट स्टेप काय? AB बार इक्वल टू DC बार. आणि मग याच्यावरून आपण काय प्रूव्ह केलं? M हा AC आणि BD चा मिड पॉइंट आहे, म्हणजेच डायगोनल बायसेक्ट इच अदर, हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजेच ABCD जर पॅरलेलोग्राम असेल तर डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल बायसेक्ट इच अदर, हे आपण फर्स्ट स्टेप मध्ये प्रूव्ह केलेलं आहे. आता आपण सेकंड स्टेप पाहूया. स्टेप सेकंड. आता स्टेप सेकंड म्हणजे त्याचा कॉन्व्हर्स आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. कॉन्व्हर्स काय येईल? डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल bisect each other. Then to prove that quadrilateral ABCD is parallelogram. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ABCD हा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. कशावरून प्रूव्ह करायचं? डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. मग डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, देअरफॉर डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, देअरफॉर डायगोनल बायसेक्ट इच अदर म्हणजेच काय म्हणता येईल? M हा AC आणि BD चा मिड पॉइंट आहे. M इज मिड पॉइंट ऑफ diagonals AC and BD, and therefore M बार म्हणजेच रिलेशन काय लिहिता येईल मग? A बार प्लस C बार डिवायडेड बाय 2 and also equal to B बार प्लस D बार डिवायडेड बाय 2. and therefore आता पुढची स्टेप काय मिळेल मग? therefore आता फक्त M बार कॅन्सल करू, म्हणजेच काय लिहिता येईल? A बार प्लस C बार डिवायडेड बाय 2 इक्वल टू B बार प्लस D बार डिवायडेड बाय 2. आता दोन्ही साईडला 2 ने मल्टिप्लाय केलं, therefore A बार प्लस C बार इक्वल टू B बार प्लस D बार. therefore आता पुढची स्टेप काय मिळेल मग? हा D बार ह्या साईडला घेऊ आणि C बार पुढच्या साईडला, म्हणजे स्टेप काय येईल? A बार मायनस B बार घेऊया आणि इक्वल टू D बार मायनस C बार, आणि देअरफॉर A बार मायनस B बार म्हणजेच काय? BA बार. किंवा डायरेक्शन चेंज होईल, आपण त्यासाठी एक स्टेप लिहूया. असंही चालेल. A बार मायनस B बार इक्वल टू D बार मायनस C बार, आणि देअरफॉर B बार मायनस A बार इक्वल टू C बार मायनस D बार. अशा पद्धतीने आपल्याला पुढची स्टेप लिहिता येईल. आणि देअरफॉर AB बार इक्वल टू DC बार, देअरफॉर अपोजिट साइड्स of quadrilateral are parallel, and therefore ABCD is parallelogram. Quadrilateral ABCD is parallelogram, and therefore from step first and step second quadrilateral is parallelogram. If and only if its diagonals bisect each other. अशा पद्धतीने आपल्याला दोन स्टेप मध्ये याचं प्रूफ लिहिता येतं. तर पुढचं एक्झाम्पल पाहूया आपण. एक्झाम्पल नंबर 8 काय आहे? प्रूव्ह दॅट द मेडियन ऑफ ट्रॅपेझियम इज पॅरलल टू द पॅरलल साइड्स ऑफ द ट्रॅपेझियम अँड इट्स लेंथ इज हाफ द सम ऑफ पॅरलल साइड्स. काय म्हटलेले पहा?
तर याचं सोल्युशन कसं लिहिता येईल आपल्याला? काय म्हटलंय, एक ट्रॅपेझियम आहे, म्हणजेच त्याला म्हणतो आपण समलंब चौकोन. तर तो अशा फॉर्ममध्ये आपल्याला ड्रॉ करता येईल. मग आपण त्याला नावं दिली, ABCD इज ट्रॅपेझियम. तर आपल्याला काय दाखवायचं आहे, मेडियन ऑफ ट्रॅपेझियम. मग मेडियनसाठी आपण इथे हे दोन मिड पॉईंट्स घेतलेले आहेत, EF आर मिड पॉईंट्स जॉईन EF, देन काय मिळेल मग आपल्याला, मेडियन ऑफ ट्रॅपेझियम. आता काय प्रूव्ह करायचं, मेडियन ऑफ ट्रॅपेझियम म्हणजे EF इज पॅरलल टू द पॅरलल साइड्स. मग पॅरलल साइड्स कोणत्या याच्यामध्ये, AB बार आणि DC बार ह्या पॅरलल साइड्स आहेत. मग आपल्याला काय दाखवायचं आहे, AB बार पॅरलल टू EF बार पॅरलल टू AB बार अँड DC बार हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणखी काय प्रूव्ह करायचं, अँड इट्स लेंथ म्हणजेच लेंथ EF इक्वल टू काय येईल, हाफ द सम ऑफ पॅरलल साइड्स. म्हणजेच काय दाखवायचंय, लेंथ EF बार इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट AB बार प्लस DC बार हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर काय म्हटलेलं आहे, E अँड F आर मिड पॉइंट्स. E अँड F आर मिड पॉइंट्स. मिड पॉइंट्स कशाचे आहेत, AD अँड BC. देअरफॉर आर मिड पॉइंट्स ऑफ AD अँड BC. देअरफॉर तर E बार इक्वल टू किती लिहाल, A बार प्लस D बार डिवायडेड बाय 2 बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. आणि F बार म्हणजे B बार प्लस C बार डिवायडेड बाय 2 अशा फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल. मग आणखी याच्यात काय म्हटलेलं आहे, AB बार अँड DC बार आर पॅरलल. AB बार अँड DC बार आर पॅरलल. मग दोन जर पॅरलल व्हेक्टर्स असतील त्यांच्यामध्ये रिलेशन काय असतं, आपण पाहिलं होतं कंडिशन, A बार अँड B बार आर पॅरलल ऑर कोलिनियर. तर त्यांच्यामध्ये रिलेशन काय, एनी वन ऑफ देम इज स्केलर मल्टिपल ऑफ द अदर. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल, देअरफॉर AB बार इक्वल टू K मल्टिप्लाय DC बार ह्या फॉर्म मध्ये लिहिता येईल, व्हेअर K इज नॉन झिरो स्केलर. देअरफॉर व्हेअर K इज नॉन झिरो स्केलर. देअरफॉर मग आणखी काय लिहिता येईल, मग दोन्ही साईडला आपण DC बार ऍड केला तर किती लिहाल, AB बार प्लस DC बार इक्वल टू K DC बार प्लस DC बार. आणि देअरफॉर इक्वल टू DC बार कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये किती येईल, K प्लस 1. AB बार प्लस DC बार म्हणजेच DC बार इन ब्रॅकेट K प्लस 1 अशा फॉर्ममध्ये ही स्टेप आपल्याला लिहिता येईल. आता काय म्हटलेलं आहे, EF बार इक्वल टू EF बार म्हणजेच हा वेक्टर इन पोझिशन वेक्टरमध्ये कसा कन्वर्ट कराल, F बार मायनस E बार. F बार मायनस E बार. तर F बार काय होता, B बार प्लस C बार डिवायडेड बाय 2 मायनस A बार प्लस E बार काय आहे, A बार प्लस D बार डिवायडेड बाय 2. देअरफॉर 1/2 जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये किती येईल, B बार प्लस C बार. त्यानंतर इथे मायनस इन ब्रॅकेट आहे A बार प्लस D बार म्हणजेच काय येईल, मायनस A बार मायनस D बार. देअरफॉर इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट. आता आपण हे दोन टर्म शेजारी लिहू, म्हणजेच B बार मायनस A बार प्लस C बार मायनस D बार अशा फॉर्ममध्ये. देअरफॉर इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट B बार मायनस A बार म्हणजेच AB बार आणि प्लस C बार मायनस D बार म्हणजेच DC बार अशा फॉर्ममध्ये लिहिता येईल. म्हणजेच काय प्रूव्ह झालं पहा, EF बार इक्वल टू हाफ द लेंथ ऑफ द सम ऑफ पॅरलल साइड्स हे आपलं प्रूव्ह झालं. आणखी याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. इथे 1 कारण आपल्याला हे यूज करायचं आहे आणि याला नंबर 2. आणि आणखी इक्वल टू काय लिहाल मग, 1/2 AB बार प्लस DC बार म्हणजेच व्हॅल्यू किती आली आहे, इक्वल टू K प्लस 1 मल्टिप्लाय DC बार फ्रॉम 1. म्हणजे 1 वरून आपण हे रिलेशन लिहिलेलं आहे, फ्रॉम 1. देअरफॉर आता काय म्हणता येईल, EF बार म्हणजेच काय, देअरफॉर EF बार इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट AB बार प्लस DC बार म्हणजेच फ्रॉम रिलेशन 2. देअरफॉर काय प्रूव्ह झालं मग, मेडियन ऑफ ट्रॅपेझियम is half his length is half the sum of
have the sum of parallel sides. Sum of the parallel sides. काय म्हटलं, median of trapezium is half the sum of parallel sides. हे प्रूव्ह झालेलं आहे. तर आता आणखी जे रिलेशन आहे काय, आणखी सेकंड रिलेशन काय आलं, एफ बार इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट के प्लस 1 मल्टिप्लाय डी सी बार. हे रिलेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता के ही स्केलर क्वांटिटी आहे, म्हणजेच काय म्हणता येईल, एफ बार के ई स्केलर देन के प्लस 1/2 ही सुद्धा टोटल स्केलर क्वांटिटी आहे. म्हणजेच एफ बार आणि डी सी बार यांच्यामध्ये काय रिलेशन, एफ बार इज स्केलर मल्टिपल ऑफ डी सी बार and therefore एफ बार parallel to डी सी बार. एफ बार and डी सी बार आर पॅरलल. आणखी काय म्हणता येईल, डी सी बार पॅरलल कशाला आहे, ए बी बारला. and therefore एफ बार and ए बी बार आर पॅरलल. म्हणजेच काय आपण प्रूव्ह केलं, therefore median is parallel to median of trapezium is parallel to parallel sides of trapezium. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. पहा अशा पद्धतीने हे प्रूफ आहे नंबर 8. आता एक्झाम्पल नंबर 9 पाहू आपण. इफ two of the vertices of the triangle are A in bracket 3 1 4, B in bracket -4 5 -3, and the centroid of the triangle is G in bracket -1 2 1, then find the coordinates of the third vertex C of the triangle. याचं सोल्युशन पहा. दोन व्हर्टायसेस दिलेले आहेत, ए बी हे दिलेले आहेत. कशाचे आहेत, ट्रायंगलचे 3 व्हर्टेक्स, म्हणजे त्यापैकी 2 दिलेले आहेत, सी आपल्याला विचारलेलं आहे. मग सीचे व्हर्टायसेस माहीत नाही, म्हणून आपण सीचे जे व्हर्टायसेस आहेत त्याला नाव देऊ आपण एक्स वाय झेड. आता जी हा सेंट्रॉइड आहे, जी इज सेंट्रॉइड ऑफ ट्रँगल ए बी सी. आणि देअरफॉर फॉर्म्युला काय असतो मग, सेंट्रॉइडचा जी बार इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार डिवायडेड बाय 3 हा फॉर्म्युला आहे. आता जी इन ब्रॅकेट -1 2 1 दिलेलं आहे, म्हणजे जी बार किती मिळेल, -i कॅप प्लस 2j कॅप प्लस k कॅप इक्वल टू ए बार. ए बार म्हणजे एचे कॉर्डिनेट 3 1 4, मग याचं कन्व्हर्शन आपण पोझिशन वेक्टरमध्ये केलं तर काय मिळेल, 3i कॅप प्लस 1j कॅप प्लस 4k कॅप. त्यानंतर बी बार. आता बीचे कॉर्डिनेट -4 5 -3, आणि देअरफॉर बी बार काय येईल, -4i कॅप प्लस 5j कॅप -3k कॅप आणि प्लस सी बार. आता सी बार म्हणजे सीचे कॉर्डिनेट आपण काय घेतले जे माहिती नाही आहेत, एक्स वाय झेड, म्हणजे सी बार काय येईल, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप डिवायडेड बाय किती आहे, डिवायडेड बाय 3, आणि देअरफॉर इक्वल टू. आता आपण आय कॅप जे कॅप आणि के कॅप कॉमन काढूया, म्हणजे ब्रॅकेटमध्ये किती मिळेल, 3 इथे 3 आहे, इथे -4 आहे, त्यानंतर इथे आहे एक्स आय कॅप कॉमन काढले. आता जे कॅप कॉमन म्हणजेच किती, इथे 1 आहे, इथे आहे 5, त्यानंतर इथे किती आहे वाय जे कॅप प्लस आता के कॅप कॉमन म्हणजेच किती मिळेल 4, इथे आहे -3 आणि इथे आहे झेड के कॅप डिवायडेड बाय 3 देअरफॉर इक्वल टू. आता इथे किती मिळतात, 3 - 4 म्हणजेच किती -1 प्लस एक्स आय कॅप डिवायडेड बाय 3, त्यानंतर प्लस इथे किती मिळतात 6 प्लस वाय डिवायडेड बाय 3 जे कॅप प्लस इथे किती मिळेल 4 - 3 म्हणजेच 1 प्लस झेड डिवायडेड बाय 3 के कॅप. आता कंपेअर केलं, कंपेअरिंग कोएफिशियंट ऑफ आय कॅप जे कॅप अँड के कॅप, कंपेअरिंग कोएफिशियंट्स ऑफ आय कॅप जे कॅप अँड के कॅप वी गेट. आता कंपॅरिझन केलं तर काय मिळतं मग, -1 प्लस एक्स डिवायडेड बाय 3 इक्वल टू, म्हणजे आय कॅपचा कोएफिशियंट इकडे किती आहे -1, हे मिळालं फर्स्ट इक्वेशन. त्यानंतर सेकंड, आता इथे किती आहे 6 प्लस वाय डिवायडेड बाय 3 इक्वल टू इथे आहे 2, हे इक्वेशन सेकंड. आता थर्ड काय येईल 1 प्लस झेड डिवायडेड बाय 3 इक्वल टू इथे किती आहे के कॅपचा कोएफिशियंट 1,
म्हणजेच ही इक्वेशन 3. अशा पद्धतीने 3 इक्वेशन मिळाले. आता आपण फर्स्ट इक्वेशन सॉल्व केलं. फ्रॉम फर्स्ट म्हणजेच -1 प्लस x इक्वल टू किती येईल -3 आणि देअरफॉर x इक्वल टू -3 प्लस 1 -1 पुढे घेतलं तर किती मिळतं +1 म्हणजेच x ची व्हॅल्यू किती आली -2 आली. आता फ्रॉम इक्वेशन सेकंड वरून काय मिळेल 6 प्लस y इक्वल टू 3 मल्टिप्लाय टू किती झाले 6 आणि देअरफॉर y इक्वल टू 6 दोन्ही साईडला कॅन्सल होतील किंवा 6 - 6 0 येईल. त्यानंतर फ्रॉम 3 वरून काय मिळेल 1 प्लस z इक्वल टू 3 आणि देअरफॉर z इक्वल टू 3 मायनस 1 पुढे जाईल म्हणजे -1 होईल आणि याचा आन्सर येईल 2 आणि देअरफॉर C हॅव्हिंग कोऑर्डिनेट C चे कोऑर्डिनेट काय मग x y z म्हणजेच -2 y ची व्हॅल्यू 0 z ची व्हॅल्यू 2 इज द थर्ड कोऑर्डिनेट इज द थर्ड व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल ABC. अशा पद्धतीने आपल्याला हे सोल्युशन लिहिता येईल नंबर 9चं. आता पुढचा नंबर 11 एक्झाम्पल नंबर 11. If the centroid of tetrahedron OABC is in bracket 1 2 -1 where A in bracket A 2 3 B in bracket 1 B 2 and C in bracket 2 1 C respectively, then find the distance of P in bracket ABC from the origin. तर सोल्युशन पहा काय म्हटलेले आता सेंट्रॉइड कशाचा टेट्राहेड्रॉनचा. मग टेट्राहेड्रॉन कोणता आहे OABC. देअरफॉर G bar इक्वल टू G इज सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन देन G bar इक्वल टू आता टेट्राहेड्रॉनचं सेंट्रॉइड असेल तर काय आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ABCD जर व्हर्टेक्स असेल तर G bar इक्वल टू काय येतं A बार प्लस B बार प्लस C बार प्लस D बार डिवायडेड बाय 4. तर आता काय येईल O बार प्लस A बार प्लस B बार प्लस C बार डिवायडेड बाय 4. कारण व्हर्टेक्स कोणते आहेत OABC आणि देअरफॉर G बार म्हणजेच O बार प्लस A बार प्लस B बार प्लस C बार डिवायडेड बाय 4. आपण काय केलं फक्त याच्या पॉईंटच्या पोझिशन वेक्टर मध्ये कन्व्हर्शन केलेलं आहे. आता G बार किती दिला I कॅप G बार G काय होता 1 2 -1 देअरफॉर याचं पोझिशन वेक्टर मध्ये कन्व्हर्शन केलं तर I कॅप प्लस 2j कॅप मायनस K कॅप इक्वल टू O बार म्हणजे ओरिजिन होता तर ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय 0 I कॅप 0 j कॅप प्लस 0 K कॅप प्लस A बार. आता याचे कोऑर्डिनेट A 2 3 देअरफॉर A I कॅप प्लस 2j कॅप प्लस 3 K कॅप. आता B बार म्हणजेच I कॅप प्लस B j कॅप प्लस 2 K कॅप आणि प्लस C बार म्हणजे C चे कोऑर्डिनेट होते 2 1 C देअरफॉर 2 I कॅप प्लस j कॅप 1 j कॅप प्लस C K कॅप डिवायडेड बाय टोटल याला डिवायडेड किती येतं डिवायडेड बाय 4 देअरफॉर इक्वल टू आता I कॅप j कॅप K कॅप कॉमन काढले तर ब्रॅकेट मध्ये किती 0 प्लस A प्लस 1 इथे 1 आहे इथे किती आहे प्लस 2 आणि डिवायडेड बाय 4 I कॅप. आता j कॅप कॉमन काढलं तर किती मिळेल 0 प्लस 2 प्लस B प्लस 1 j कॅप डिवायडेड बाय 4 प्लस आता K कॅप कॉमन 0 प्लस 3 प्लस 2 प्लस C K कॅप डिवायडेड बाय 4. पुन्हा पहा 0 प्लस A प्लस 1 प्लस 2 म्हणजे I कॅप कॉमन. आता J कॅप कॉमन तर किती येईल 0 प्लस 2 प्लस B प्लस 1 आणि K कॅप कॉमन तर किती येईल 0 प्लस 3 प्लस 2 प्लस C डिवायडेड बाय प्रत्येकाला 4 येईल. देअरफॉर इक्वल टू 1 प्लस 2 म्हणजे 3 तर किती येईल A प्लस 3 डिवायडेड बाय 4 I कॅप प्लस 3 प्लस B डिवायडेड बाय 4 J कॅप आणि प्लस 5 प्लस C डिवायडेड बाय 4 K कॅप.
कम्पेरिंग कोएफिशियंट ऑफ आय कॅप जे कॅप अँड के कॅप. तर पुढची स्टेप काय मिळेल मग a प्लस 3 डिवायडेड बाय 4 इक्वल टू 1. याला इक्वेशन नंबर 1. त्यानंतर जे कॅपचा कोएफिशियंट कम्पेअर केला तर किती येईल 3 प्लस बी अपॉन 4 इक्वल टू 2. इक्वेशन नंबर 2. आणि थर्ड काय येईल 5 प्लस सी डिवायडेड बाय 4 इक्वल टू -1. हे इक्वेशन नंबर 3. आता फर्स्ट वरून काय मिळेल फ्रॉम 1 वी गेट फ्रॉम 1 काय मिळेल 1 वरून a प्लस 3 इक्वल टू 4 येईल. आणि देअरफॉर a ची व्हॅल्यू किती आली 4 मायनस 3 म्हणजेच किती देअरफॉर a इक्वल टू 1 ही व्हॅल्यू मिळाली. आता फ्रॉम सेकंड वरून काय मिळेल 3 प्लस b इक्वल टू 4 मल्टिप्लाय टू 8. आणि देअरफॉर b ची व्हॅल्यू 8 मायनस 3 देअरफॉर b इक्वल टू 5. आणि फ्रॉम 3 वी गेट 5 प्लस c इक्वल टू -4 देअरफॉर c इक्वल टू -4 मायनस 5 म्हणजेच c इक्वल टू -9. आता आपल्याला पॉइंट P काय मिळाला पहा देअरफॉर पॉइंट P इन ब्रॅकेट ABC. A चे कोऑर्डिनेट 1 B आहे 5 सॉरी A ची व्हॅल्यू 1 होती B ची 5 आहे आणि C ची आहे -9. आता काय म्हटलं आपल्याला हा पॉइंट मिळाला पण काय विचारलं फाइंड द डिस्टन्स ऑफ P फ्रॉम द ओरिजिन. म्हणजेच ओरिजिन पासून ह्या पॉइंट पर्यंत डिस्टन्स. ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0 0 आणि देअरफॉर लेंथ OP किंवा डिस्टन्स OP इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5 मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -9 मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 25 प्लस 81 म्हणजेच इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 107. Square root of 107 is the distance of P from the origin. अशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन लिहिता येईल पहा नंबर 11चा. तर नंबर 12 सेम आहे. हाच फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला यूज करता येईल. मग नंबर 12 काय आहे पहा फाइंड द सेंटर ऑफ टेट्राहेड्रॉन विथ व्हर्टायसेस KLMN. तर याच्या सोल्युशन कसं येईल सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन KLMN इज सेंट्रॉइडचा फॉर्म्युला G बार इक्वल टू आता याची पोझिशन वेक्टर लिहू आपण K बार प्लस L बार प्लस M बार प्लस N बार डिवायडेड बाय 4. आपल्याला सेंट्रॉइड फक्त फाइंड करायचं आहे इक्वल टू K बार म्हणजे 5 I कॅप मायनस 7 J कॅप प्लस 0 K कॅप प्लस L बार म्हणजेच I कॅप प्लस 5 J कॅप प्लस 3 K कॅप. त्यानंतर N बार म्हणजे 4 I कॅप मायनस 6 J कॅप प्लस 3 K कॅप प्लस N बार म्हणजे 6 I कॅप मायनस 4 J कॅप प्लस 2 K कॅप. काय केलं आपण पोझिशन वेक्टरमध्ये कन्वर्ट केले सगळे वेक्टर. पॉईंट हे दिलेले होते KLMN याचा पोझिशन वेक्टरमध्ये कन्वर्ट केलं आणि फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकल्यात म्हणजे ही स्टेप आपल्याला मिळेल. आता पुढची स्टेप काय I कॅप J कॅप K कॅप आणि कॉमन काढायचे म्हणजेच काय येईल 5 I कॅप प्लस I कॅप प्लस 4 I कॅप प्लस 6 I कॅप म्हणजेच टोटल किती 5 प्लस 1 प्लस 4 प्लस 6 I कॅप. त्यानंतर J कॅप कॉमन तर किती येईल -7 प्लस 5 मायनस 6 मायनस 4 J कॅप. आता K कॅप कॉमन काढलं तर किती मिळेल 0 प्लस 3 प्लस 3 प्लस 2 K कॅप डिवायडेड बाय 4 आपण प्रत्येकाला डिवाइड करू डिवायडेड बाय 4 इथे पण डिवायडेड बाय 4 देअरफॉर इक्वल टू आता 5 प्लस 1 म्हणजेच किती 6 आणि 10 किती झाले 16 बाय 4 I कॅप प्लस इथे किती मिळतात -2 आणि -10 म्हणजेच -12 बाय 4 J कॅप प्लस 8 बाय 4 K कॅप देअरफॉर इक्वल टू 4 I कॅप मायनस 3 J कॅप
plus 2 k cap. And therefore centroid of tetrahedron is G in bracket 4 minus 3 2. 4 minus 3 2 अशा पद्धतीने आपल्याला हे सोल्युशन मिळेल. इज द सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन. इज सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन अशा पद्धतीने हे प्रूफ आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर सॉल्व्ड एक्झाम्पल पाहूया आपण. सॉल्व्ड एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 12. तर महत्त्वाचं असल्यामुळे मी ते घेत आहे. बुकमध्ये सोडवलेलं आहे एक्झाम्पल नंबर 12. आणि काय आहे ते एक्झाम्पल नंबर 12. प्रूव्ह दॅट द अल्टिट्यूड्स of triangle are congruent. Prove that altitudes of triangle are congruent. तर काय म्हटलेलं आहे, अल्टिट्यूड जर असेल प्रूव्ह दॅट अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल आर कॉन्क्रंट. म्हणजेच काय म्हटलं, हा आपण ट्रायंगल इथे ड्रॉ केला आणि याचे अल्टिट्यूड म्हणजेच व्हर्टेक्स मधून परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला असतो. अशा पद्धतीने आपल्याला ABC is triangle and AD, BE and CF are altitudes. म्हणजेच परपेंडिक्युलर कुठून टाकलाय, ह्या व्हर्टेक्स मधून टाकला इथे. आणि हे म्हणजेच याचा अर्थ काय, AD परपेंडिक्युलर टू BC, परंतु व्हर्टेक्स मधून हे परपेंडिक्युलर ड्रॉ केलेले असतात, त्याला अल्टिट्यूड म्हटलं जातं. म्हणजेच AD, BE and CF are altitudes. मग आता याला आपण पॉइंट P नाव देऊया. पॉइंट P म्हणजेच काय म्हणता येईल मग, AD परपेंडिक्युलर टू BC, दॅट इज AP परपेंडिक्युलर टू BC. आणखी BE परपेंडिक्युलर टू AC, देअरफॉर BP परपेंडिक्युलर टू AC. मग आपल्याला थर्ड काय प्रूव्ह करावं लागेल, CF परपेंडिक्युलर टू AB किंवा CP परपेंडिक्युलर टू AB. हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. तर हे कसं प्रूव्ह करता येईल पहा. AD परपेंडिक्युलर टू BC किंवा आपण लिहूया इन ट्रायंगल ABC सेगमेंट AD, BE and CF are altitudes of triangle. Therefore AD perpendicular to BC, that is AP perpendicular to BC. and therefore AP म्हणजे दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असेल तर त्यांच्यात रिलेशन काय येतं, डॉट प्रॉडक्ट इज 0. म्हणजेच AP बार डॉट BC बार इक्वल टू 0 येईल. therefore AP बार इन पोझिशन वेक्टर P बार मायनस A बार डॉट BC बार म्हणजे C बार मायनस B बार इक्वल टू 0. therefore आता मल्टिप्लिकेशन काय मिळेल, P बार डॉट C बार मायनस P बार डॉट B बार मायनस A बार डॉट C बार मायनस मायनस प्लस A बार डॉट B बार इक्वल टू 0. therefore P बार डॉट C बार प्लस A बार डॉट B बार इक्वल टू, आता जे दोन निगेटिव्ह आहे ते पुढे घेऊ आपण, म्हणजे P बार डॉट B बार प्लस A बार डॉट C बार. याला रिलेशन नंबर फर्स्ट, हे आपल्याला रिलेशन यावरून मिळतं. आता सेकंड रिलेशन BE परपेंडिक्युलर टू BE बार परपेंडिक्युलर टू AC बार. therefore BP बार परपेंडिक्युलर टू AC बार. म्हणजेच BP हा परपेंडिक्युलर कशाला येईल, AC ला. म्हणजेच याच्यावरून काय रिलेशन मिळतं, BP बार डॉट AC बार इक्वल टू 0. आता पोझिशन वेक्टर मध्ये कन्वर्ट केलं, P बार मायनस B बार डॉट C बार मायनस A बार इक्वल टू 0. therefore आता मल्टिप्लिकेशन दोन याचं कसं मिळेल, दोन ब्रॅकेटचं P बारने मल्टिप्लाय केलं म्हणजेच P बार डॉट C बार मायनस P बार मायनस A बार म्हणजेच किती, मायनस P बार डॉट A बार. त्यानंतर मायनस B बारने मल्टिप्लाय केलं तर मायनस B बार डॉट C बार. त्यानंतर मायनस प्लस B बार डॉट A बार इक्वल टू 0.
देअरफॉर पी बार डॉट सी बार प्लस बी बार डॉट ए बार इक्वल टू, दोन निगेटिव्ह व्हॅल्यू आहेत, पुढे घेऊ आपण, मायनसचं काय होईल, प्लस पी बार डॉट ए बार प्लस बी बार डॉट सी बार. याला रिलेशन नंबर सेकंड. आता फर्स्ट आणि सेकंड ह्या दोन्हींवरून काय दिसतं आपल्याला, इथे ए बार डॉट बी बार आणि बी बार डॉट ए बार म्हणजे सेम आहे. ए बार डॉट बी बार आणि बी बार डॉट ए बार आर इक्वल, कारण काय, स्केलर प्रोडक्ट इज कॉम्युटेटिव्ह. आणि देअरफॉर आता दोन्हीही व्हॅल्यू सेम आहेत आणि दोघांचे आन्सर काय मिळाले, देअरफॉर RHS इक्वल येईल, LHS सेम असेल तर RHS इक्वल. देअरफॉर फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 दोन्हींवरून रिलेशन काय येईल मग, पी बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार इक्वल टू पी बार डॉट ए बार प्लस बी बार डॉट सी बार. हे रिलेशन आपल्याला ठिकाणी मिळालं. आता ही टर्म आपण ह्या साईडला घेऊ, म्हणजेच पी बार आपल्याला कॉमन घेता येईल, मायनस पी बार डॉट ए बार आणि प्लस ए बार डॉट सी बार मायनस बी बार डॉट सी बार इक्वल टू 0. देअरफॉर पी बार कॉमन येईल ब्रॅकेटमध्ये, बी बार मायनस ए बार आणि या ठिकाणी सी बार कॉमन येईल ब्रॅकेटमध्ये, ए बार मायनस बी बार इक्वल टू 0. देअरफॉर आता पी बार इन ब्रॅकेट बी बार मायनस ए बार मायनस सी बार कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये येईल बी बार मायनस ए बार, मायनसने मल्टिप्लाय केलं तर किती मिळतं, इथे मायनस साईन कॉमन काढलं तर किती मिळेल, मायनस सी बार डॉट बी बार आणि मायनस मायनस प्लस सी बार डॉट ए बार. म्हणजे आपण काय केलं, फक्त मायनस साईन बाहेर लिहिलं, आउटसाईडला घेतलं. आता बी बार मायनस ए बार कॉमन घेता येईल, म्हणजेच काय मिळालं, पी बार डॉट पी बार मायनस सी बार मल्टिप्लाय बी बार मायनस ए बार इक्वल टू 0. देअरफॉर पी बार मायनस सी बार म्हणजे सी पी बार डॉट बी बार मायनस ए बार म्हणजे ए बी बार इक्वल टू 0. मग सी पी बार डॉट ए बी बार इक्वल टू 0 म्हणजेच काय मिळतं, सी पी बार डॉट ए बी बार इक्वल टू 0 दॅट इज सी पी बार परपेंडिक्युलर टू ए बी बार. देअरफॉर सी पी बार म्हणजेच सी एफ बार परपेंडिक्युलर टू ए बी बार. देअरफॉर altitudes of triangle are congruent. Therefore altitudes of a triangle are congruent. अशा पद्धतीने हे प्रूफ आपल्याला लिहिता येईल. पहा.